नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संघर्ष अकॅडमी दापोली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी चंदू कोकतरे सर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। बघा मित्रांनो, सातत्याने पोलीस भरतीला विचारला जाणारा जो घटक आहे, अशा पद्धतीचा घटक घेऊन आज तुमच्या समोर त्या ठिकाणी आलेलो आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण असे काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहेत की जे सातत्याने परीक्षेला विचारले जातात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये गडबड होते। तर असे काही क्वेश्चन घेऊन आपण तुमच्या समोर त्या ठिकाणी आलोय। बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला सांगितलेला आहे, एका 150 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे किती खिळे जुळवावे लागतील। पहिली गोष्ट, आपल्याला संख्या आणि अंक या दोन बाबी आपल्याला माहित पाहिजेत। आता अंक म्हणजे काय आणि संख्या म्हणजे काय? समजा 12 ही एक प्रकारची काय आहे, संख्या आहे, बरोबर। आणि अंक म्हणजे 2 हा एक अंक आहे आणि 1 हा एक अंक आहे, म्हणजे अंक किती झाले? टोटली 2 अंक झाले। पण संख्या म्हणाल तर तुम्ही 12 ही एकच संख्या तयार झाली, बरोबर। म्हणजे तुम्हाला संख्येतील प्रत्येक अंकाला 1 म्हणजे 2 ला 1, 1 ला 1 अशा पद्धतीचा प्रश्न आहे। म्हणजे पहिल्यांदा प्रश्न दोनदा वाचा, प्रश्न दोनदा वाचून तो समजून घ्या, म्हणजे अर्धा प्रश्न तिथं सुटतोय, लक्षात घ्या। आता बघा, संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे किती खिळे जुळवावे लागतील, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। बघा मित्रांनो, करायचंय काय अशा सिच्युएशनला? आता मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंच, काय सांगितलंय बघा, की 1 ते 100 पर्यंतच्या अंकासाठी 192 खिळे जुळवावे लागतात। 192 खिळे जुळवावे लागतात म्हणजे 1 ते 100 पर्यंत 192 त्या ठिकाणी अंक तयार होतात। म्हणजे संख्या जरी 100 असतील तरी अंक किती तयार होतात? 192। म्हणजे कशा पद्धतीने बघा, आता एक अंकी संख्यांचा जर विचार कराल तर त्या किती आहेत? टोटली 9, म्हणजे 9 या ठिकाणी खिळे जुळवावे लागणार। त्यानंतर 2 अंकी संख्यांचा जर तुम्ही विचार कराल तर त्या 2 अंकी संख्या किती आहे? ती 90। आणि 3 अंकी संख्या फक्त 100 आहे, म्हणजे 3 अंकी संख्या फक्त किती आहे? 100। मग त्या ठिकाणी 3 अंकी संख्या 100 पर्यंत फक्त, म्हणजे ती एक त्या ठिकाणी 100 म्हणजे ह्या फक्त किती आहे? ती एकच संख्या आहे। मग अशा पद्धतीने तिच्यामध्ये अंक किती आहेत? 1, 2 आणि 3, म्हणजे या ठिकाणी हे 3 झाले। मग आता मला सांगा, 3 अंकी संख्या 1 आहे, 2 अंकी संख्या किती आहेत? 90 आहेत, आणि त्यानंतर 1 अंकी संख्या किती आहे? 1। आता या ठिकाणी संख्या एकच आहे, मी असं या ठिकाणी लिहितो, आणि 3 अंकी आहे म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल, बरोबर। आता मला सांगा, 9 एक किती झाले? 9। 90 दुने 180 झाले आणि 3 एक 3 झाले। आता यांची जर बेरीज केली, बघा, 9 3 12 2 हातचा गेला 1, 8 आणि 1 9, आणि हा एक ॲज इट इज घेतला, म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण किती त्या ठिकाणी खिळे जुळवावे लागतील असा परीक्षेला प्रश्न विचारला तर 100 पर्यंत 192। म्हणून मी या ठिकाणी काय म्हटलं, 1 ते 100 पर्यंतच्या अंकासाठी 192 खिळे जुळवावे लागतात। म्हणजे 192 कशा पद्धतीने आलंय ही कन्सेप्ट मला वाटतं या ठिकाणी तुमची क्लिअर झालेली आहे। आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ। बघा, प्रश्न जो आपल्याला या ठिकाणी विचारला गेलेला आहे, आता या प्रश्नांमध्ये आपल्याला सांगितलं 150 पानांच्या पुस्तकावर। मग मला सांगा, 1 ते 100 पर्यंत किती रे? 1 ते 100 पर्यंत झाले 192, बरोबर। आणि तिथून पुढे 3 अंकी संख्या किती आहे? ती 150 पर्यंत 50 आहेत, बरोबर। म्हणजे 101, 102, 103, तर 150 पर्यंत 3 अंकी संख्या किती आहे? ती 50। मग या 50 संख्या आहेत, किती अंकी आहेत? तर 3 अंकी, म्हणून याला 50 गुणिले 3 केलं तर 5 त्रिक 15 म्हणजे 150, आणि या दोघांची टोटल केली म्हणजे 150 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे किती खिळे जुळवावे लागतील याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे। बघा, आता 2 2 9 अधिक 5, 9 5 झाले 14, 4 हातचा गेला 1, 1 2 3, म्हणजे टोटल उत्तर किती आलेलं या ठिकाणी? 342 हे उत्तर आपलं त्या ठिकाणी आलेलं आहे। म्हणजे आपण फक्त प्रश्न सोडवला नाही तर तो कशा पद्धतीने विचारला जातोय त्याची कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे। आता बघा, 1 ते 2 अंकी संख्या, 1 अंकी संख्या, 3 अंकी संख्या एकूण किती आहेत ह्या तुम्हाला माहित पाहिजे। आता जर तुम्हाला विचारलं 1 अंकी संख्या किती आहेत, तर 1 अंकी संख्या 9 आहेत, म्हणजे किती खिळे जुळवावे लागतील? तर त्या ठिकाणी 9 खिळे जुळवावे लागतील। 2 अंकी संख्या जर विचारल्या तर किती आहे? ती 90 आहेत, म्हणून 9 दुने 18 म्हणजे 180 खिळे जुळवावे लागतील। 3 अंकी संख्या जर विचारल्या तर 3 अंकी संख्या आपल्याला त्या ठिकाणी 900 आहेत, मग 9 त्रिक 27 म्हणजे 2700 खिळे जुळवावे लागतील। 4 अंकी संख्या जर विचारल्या तर 9000 आहेत,
म्हणजे त्या ठिकाणी 9 चौक 36 आणि हे 3 शून्य टेकून दिले म्हणजे 36,000 खिळे जुळवावे लागतील। म्हणजे अशा पद्धतीचा काही जरी घटक तुम्हाला विचारला तरी तो तुमच्या लक्षात राहणार आहे। मित्रांनो फक्त गणित बघून चालणार नाही तर त्याची कन्सेप्ट सुद्धा आपण त्या ठिकाणी बघितली गेली पाहिजे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी निश्चित पद्धतीने समजणार आहे। आता हे झालं मित्रांनो पहिलं गणित, पण आपल्याला याच्या पलीकडे सुद्धा याच घटकावरती एक वेगळ्या अँगलने परीक्षेला प्रश्न विचारला जातोय। तो बघा कशा पद्धतीने विचारला जातोय तोही आपण त्या ठिकाणी बघणार। बघा मित्रांनो आता हे पुढचं गणित आहे। एका पुस्तकाचा 3/4 भाग वाचून झाल्यावर 42 पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती। आता समजा याही अँगलचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जातोय, मग अशा सिच्युएशनला तुम्हाला काय करायचंय बघा। आता समजा एका पुस्तकाचा किती भाग वाचून झाल्यावर मग 3/5 भाग म्हणजे 5 भागांपैकी किती भाग वाचून झाले, 3 भाग वाचून झाले बरोबर। मग वाचायचे शिल्लक किती भाग राहतील, 3 झाले म्हणजे शिल्लक किती राहिले, 2 भाग काय राहिले त्या ठिकाणी शिल्लक राहिले बरोबर। 2 भाग काय राहिले त्या ठिकाणी वाचायचे शिल्लक राहिलेले आहेत आणि 42 पाने वाचायची शिल्लक राहतात म्हणजे 2 भाग शिल्लक राहिले आणि 42 पाने वाचायची शिल्लक राहतात। म्हणजेच याचाच अर्थ काय तर 2 भाग बरोबर किती 42, 2 भाग बरोबर किती 42। मग 5 भाग आपल्याला विचारले त्या पुस्तकाला एकूण पाने किती म्हणजे 5 भाग बरोबर किती विचारलेले। आता 2 भाग शिल्लक राहिलेत म्हणजे 42 पाने वाचायची शिल्लक राहिली म्हणजे 2 भाग बरोबर किती 42 तर 5 भाग बरोबर किती, चला ना 5 भाग बरोबर किती याचं करायचं तिरकस गुणाकार, साधा आणि सिंपल विषय बघा। मग 5 गुणाकारामध्ये 42 भागाकारामध्ये 2 बघा, बे1 बे2 4 आणि बे1 बे म्हणजे 21/5 त्या ठिकाणी किती यायला पाहिजेत 105, 21/5 105 म्हणजे त्या पुस्तकाला एकूण पाने किती असा जर प्रश्न विचारला तर ते आपलं उत्तर काय असायला पाहिजे 105 असायला पाहिजे। म्हणजे बघा ना आपल्याला सुरुवातीला दिलं होतं 150 पानं असणाऱ्या पुस्तकासाठी, मग 150 देऊ द्यात नाही तर 200 देऊ द्यात, 200 दिलं तर 200 मग 192 आपण बाजूला काढले, राहिलेले जे 100 गुणाकारामध्ये 3 केलं म्हणजे ते झालं 300, 300 अधिक 192 म्हणजे 492 म्हणजे 200 पानांसाठी किती 492 खिळे जुळवावे लागतील। मग आता या ठिकाणी 3/5 भाग वाचून झालंय म्हटलं म्हणजे 5 पैकी 3 भाग काय झालेले ती हे वाचून झालेले आहेत, लक्षात घ्या हे वाचून झालेत म्हणजे याचा अर्थ वाचायचे किती भाग राहिलेत 2 भाग राहिले, ते आपल्याला दिलं नाही पण आपण ते काढायचे। 2 भाग राहिलेले आणि किती पानं वाचायची राहिलेली ती 42 पाने म्हणजे 2 भाग बरोबर 42 तर 5 भाग बरोबर किती आणि तिरकस गुणाकार करून टाकला तर उत्तर किती येते 105 म्हणजे त्या पुस्तकाला एकूण पाने किती असायला पाहिजे ती 105 पाने असायला पाहिजे। अजून पुढचं गणित बघा ते सुद्धा वेगळ्या अँगलने कसं विचारलं जातंय तोही आपण त्या ठिकाणी पुढचं गणित आहे। एका पुस्तकाची 5/8 भाग पाने वाचून झाल्यावर 32 पाने वाचली तरीही 58 पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकातील एकूण पाने किती। म्हणजे हा जो प्रश्न आहे हा त्याच्या पुढे जाऊन थोडासा वेगळ्या अँगलने आपल्याला विचारलेला आहे। आता बघा ना मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलंय एका पुस्तकाची 5/8 भाग पाने वाचून, हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे, वाचून झाल्यावर किती 5/8 भाग पाने म्हणजे 8 भागापैकी 5 भाग काय झालेले आहेत ती वाचून झालेले आहेत म्हणजे 5 भाग काय झाले ती 5 भाग वाचून झालेले आहेत म्हणजे शिल्लक किती राहिलेत भाग तर 3 भाग काय राहिलेले त्या ठिकाणी वाचायचे शिल्लक राहिलेले आहेत बरोबर। मग आता काय सांगितलंय पुढे वाचून झाल्यावर 32 पाने वाचली म्हणजे 5/8 भागा वाचून झाल्यानंतर 32 पाने वाचलेत आणि 58 पाने वाचायची शिल्लक राहिलेत। मग मला सांगा भाग किती शिल्लक राहिले 3 भाग, मग 3 भाग बरोबर किती हे आपल्याला काढून घ्यावं लागेल। मग काय करायचं 3 भाग बरोबर हे जे 32 पानं आहेत हे 32 पानं हा 5/8 भाग वाचून झाल्यानंतर वाचलेत ना म्हणजे हे 32 पाने बघा आणि त्याच्यामध्ये 58 ऍड करायचे म्हणजे आपल्याला 3 भाग मिळणार आहेत। मित्रांनो थोडासा फसवा प्रश्न आहे, प्रश्न समजून घ्या। त्यांनी काय सांगितलंय 5/8 भाग पाने वाचून झाल्यावर म्हणजे 8 भागांपैकी 5 भाग काय झाले ती वाचलेत आणि मग वाचायचे शिल्लक भाग किती राहिले 3 भाग राहिलेत। मग 3 भाग जे शिल्लक राहिले त्याच्यामध्येच त्यांनी 32 पाने वाचली आणि 58 शिल्लक राहिली म्हणजे 32 अधिक 58 बरोबर किती भाग आहे ती 3 भाग। मग मला सांगा 32 अधिक 58 जर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं 8 आणि 2 10 0 हातचा गेला 1 म्हणजे 5 आणि 4 त्या ठिकाणी 9 म्हणजे 3 भाग बरोबर किती आले
90 आलेले आहेत। मग आता साधा आणि सिंपल आहे, 3 भाग बरोबर किती 90, तर 8 भाग बरोबर किती, चला तिरकस गुणाकार करून टाका। 8 गुणाकारामध्ये 90 भागाकारामध्ये 3, 3 एक 3, 3 त्रिक 9 हा शून्य टेकून द्या आणि 8 त्रिक 24 म्हणजे हा शून्य टेकून दिला म्हणजे 240, म्हणजे त्या पुस्तकाला एकूण पाने किती असा जो प्रश्न विचारला गेला होता त्याचं करेक्ट आन्सर आहे 240 असायला पाहिजे। बघा मित्रांनो, अशा पद्धतीची गणितं आपल्याला फसवी परीक्षेला विचारले जातात आणि म्हणून या पद्धतीची जर गणितं विचारली तर आपण या अँगलने विचार करायचा आहे की बाबांनो या ठिकाणी 5/8 भाग पाने वाचून झालेत, म्हणजे 8 पैकी 5 भाग गेलेत, शिल्लक जे 3 भाग राहिलेत ना त्याच्यामध्येच हे 32 आणि हे 58 आहेत, म्हणजे 32 अधिक 58 म्हणजे 3 भाग, मग 8 भाग बरोबर किती, तर या अँगलने परीक्षेला प्रश्न विचारले जातात। मला सांगा आपण या ठिकाणी महत्त्वाची 3 गणितं या टॉपिक मधले बघितलेत का जे की परीक्षेला विचारले गेलेले आहेत। अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात आणि ते आपल्याला सॉर्ट आउट करता आले पाहिजेत। जर तुम्ही या पद्धतीने जर गणित सॉर्ट आउट केली तर निश्चित पद्धतीने तुमची कन्सेप्ट सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर झाली पाहिजे आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं अपेक्षित आहेत। हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दलची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची। चंदू कोकतरे नावाचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, त्याचबरोबरने संघर्ष अकॅडमी दापोली नावाचं सुद्धा इंस्टाग्रामला अकाउंट आहे, त्याच्यावरती मी अनेक शॉर्ट ट्रिक्स त्या ठिकाणी रील्स वगैरे अपलोड करत असतोय, त्याही तुम्ही बघून घ्या। ग्राउंडचे सुद्धा काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतोय ते सुद्धा तुम्ही बघा। अशाच पद्धतीचा तुमचा प्रतिसाद असायला पाहिजे तुमच्यासाठी। अशाच पद्धतीच्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून नवनवीन व्हिडिओ आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी घेऊन येणार आहे। तुर्तास आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबू। ओके, थँक्यू, धन्यवाद।